निवडणूक लढवत आहात, निवडून आल्यानंतर निवडून तर तुम्ही येणारच आहात, तुमचं पहिलं कार्य काय असणार आहे? सामान्य माणसांचा विकास पहिलं कार्य असणार आहे. म्हणजे सर्वसामान्यांचं जे काम आहे, सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही सोडवणार. बरं, आता गेल्या 2 दिवसापासून तुमची ही यंत्रणा चालू आहे, तुम्ही प्रत्येकांच्या घरी जातात, तिथे गेल्यानंतर महिलांची प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? महिलांचा प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे. महिला मत देतील. काय म्हणतात तिथे गेल्यावर? लाडक्या बहिणीचा वगैरे विषय कधी निघतो कधी? हो, निघतो. काय सांगतो म्हणतात मोदी आम्ही. सरकारबद्दल? मोदी सरकार चांगलं केले म्हणतात, सगळ्यांना पैसे वगैरे दिले, 1,500 रुपये महिन्याला केले. आम्ही पण त्यांना सांगतो तुम्ही मतदान केलं तर अजून पैसे वाढवून मिळतील तुम्हाला. आणि शेतकऱ्याकडे गेल्यावर मग त्यांचे जे महिन्याला 2,000 मिळतात मोदी सरकारकडून आणि बाकी या सरकारकडून 2,000 मिळतात, ते त्यावेळी शेतकरी काय सांगतात? शेतकरी सांगतात ना, म्हणजे आमचे नुकसान भरपाई आम्हाला मिळते. PM किसानचे असो किंवा जळीत पिकांचे असो, मोदी सरकारने पैसे आम्हाला देतात, आमचं त्यांच्याकडून मिळतात, त्यामुळं आम्ही तुम्हाला मत देईन असं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यांचा. म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत ते सर्वसामान्यापर्यंत पोचल्या पाहिजे, त्या पोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. म्हणजे त्यांचं वाढपी म्हणून तुम्ही काम करणार आहात. हां, म्हणजे तुम्हाला जर निवडून दिलं तर ती शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत पोचतील, त्यासाठी तुम्ही काम करत आहात. हां, तर अजून काय सांगू शकताल? तुम्ही निवडून विकास काम तर करणारच आहात, रस्ते, पाणी जो विषय हे कामे पूर्ण करणार आहात. हां, पूर्ण करणार आणि सर्वसामान्यांना मदत करेल, न्याय देणार. हां. अरे, कुठल्या पद्धतीने चालू राहणार आहे? आम्हाला कोणताही राजकीय वारसा नसतानाही आम्ही त्यात उतरलोय. आम्ही ह्याकडे राजकारण न बघता, राजकारण म्हणून न बघता आम्ही ह्याच्याकडे समाजकारण बघून समाजाला न्याय मिळवून देईन. म्हणजे येणाऱ्या काळात ही राजकारण न करता, राजकारण फक्त 20% आणि 80%च तुम्ही राजकारण करणार. इच्छिते की कमळ ह्या चिन्हापुढील बटन दाबून आम्हाला निवडून द्यावे, हीच माझी प्रार्थना आहे. आम्ही कालपासून प्रचार करत आहोत. जिल्ह्यातर्फे आरती बुरुंगले आणि पंचायत समितीतर्फे नवनाथ भोसले यांचा. तर असं आहे की जायला रस्ता सुद्धा काय काय ठिकाणी नाही. आम्ही गाड्याला उभा करून चालत गेलेलो आहे कुसळातून, आणि त्यामुळं त्यांचा प्रश्न रस्ता करून द्या किंवा लाईट नाही आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न लाईटचा आहे, तो सांगितला आहे. द्या तुम्ही वोट, आम्ही सहकार्य करा, आल्यानंतर आम्ही त्याची पूर्तता व्यवस्थित करू. आणि ह्या 2 उमेदवारांचा म्हणजे एकच ध्यास आहे की विकास, आल्यानंतर भरपूर विकास करूया आणि जनलोकाला पुढं आणूया. आहे ह्या स्कीम चालूच आहेत त्यांच्या भाजपतर्फे, त्या स्कीम जरा वाढवूया, आपल्या जेवढी पूर्तता होईल तेवढी आपण शक्य तेवढे जास्त प्रयत्न करूया. सरकारने लाडक्या बहीण योजना ही चालू केली, त्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा सर्वसामान्य महिलेला होतोय का? भरपूर प्रमाणात होतं आहे. सर्वांच्या घरी प्रत्येकी महिलेला 1,500 रुपये हे मिळतच आहेत. आणि कोणता सण आला, भाऊबीज, रक्षाबंधन वगैरे असं काही, तर त्यावेळेस 3,000 मिळत आहेत. त्यामुळं आता तुम्ही जर आम्हाला प्रोत्साहन दिलं, ह्या भाजपला तुम्ही जर ही केलं तर आम्ही जास्त पैसे मिळण्याचा प्रयत्न करू. आणि सर्व महिलांना ह्या 1,500 रुपयाचा पुरेपूर फायदा होत आहे. ज्या घरी बसून महिला आहेत, ज्यांना काय म्हणजे कमवण्याचं साधन आहे, त्यांचा किमान ती 1,500 रुपयामध्ये स्वतःचा तरी खर्च निघत आहे. सांगू शकाल? आमचा आता कालपासून प्रचार चालू आहे. आम्ही काल आज नारळच केले, तर तिथे एवढे प्रश्न होते. डोंगरात रस्ते नाहीत त्यांना घरापर्यंत जायला, आणि लाईटीचे डाम पण नाहीत, म्हणजे लाईटीचा प्रश्न येत नाही तिथं. आणि पाण्याच्या पण आहे, नेटवर्क तर अजिबातच नाही. आबिशेवाडी आणि नारळ ह्या 2 गावात नेटवर्क नाही, म्हणजे टॉवरच नाही कुठलाच. मग त्या समस्या आम्हाला महिलांनी भरपूर सांगितलेत, मग त्याच्यावर आम्ही निवडून आलो. नमस्कार, आपल्यासोबत आहेत बोरुंगे सर. नमस्कार सर. नमस्कार. ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे गिरडी गटामध्ये, त्या संदर्भात काय सांगू शकाल? जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ह्यात उतरलो आहे. तर मला ह्या निमित्तानं ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे उतरलो आहे ते एका वेगळ्या मुद्द्यावरती उतरलो आहे की आजपर्यंत जे काही चाललं आहे ते राजकारण चाललं आहे. आणि म्हणजे जे सामान्य लोक आहेत ते पुढाऱ्यापर्यंत पोचू शकत नाहीत, आणि पुढाऱ्यापर्यंत न पोचल्यामुळं काही लाभ आहेत
किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत ते नेत्यांपर्यंत पोचू शकत नाही. नेतेगिरी आणि राजकारण हे कुठेतरी मोडीत यावं म्हणून ही आमची उमेदवारी आहे. जेणेकरून राजकारण न होता राजकारणाच्या ऐवजी समाजकारण व्हावं ह्या अनुषंगाने आम्ही माझा भाऊ श्रीकांत बुरुंगले यांचे मिसेस सौ आरती श्रीकांत बुरुंगले यांना आम्ही मैदानात उतरवलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच पंचायत समिती गटाचे नवनाथ रामदास भोसले हे ह्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. तर आमचा एकच ध्यास आहे की राजकारण न होता समाजकारण करणे. तळागाळातली जी लोकं आहेत ती त्यांना असं वाटू नये की बाबा हा उमेदवार आहे किंवा उद्या निवडून आल्यानंतर पण एक जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य अरे हा मोठा असतो ह्याच्यापर्यंत कसं पोचावं ही भीती लोकांच्या मनात न येता तो व्यक्ती आपल्या जो कोणी जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य आहे त्याच्यापर्यंत सहजरित्या पोचला पाहिजे आणि तो पोचून आमच्यामार्फत जी काही विकास कामं असतील ती आम्ही 50% 70% न म्हणता 100च्या 100% आम्ही कामं करू. हे मी आश्वासन देत नाही तर शब्द देतो की ह्यात काही बदल होणार नाही. मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत विविध योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोचतात का? मोदी साहेबांच्या ज्या भाजपच्या योजना आहेत त्या योजना अशा आहेत की गट तट पक्ष हा माझा माणूस हा तुझा माणूस हे न पकडता ह्या सर्वांना ह्या योजना पोचतात आणि ह्या योजना ज्या आहेत ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्वसामान्य जी तळागाळातली लोकं आहेत त्यांना काहीच कळत नाही त्या लोकांपर्यंत पण ह्या योजना पोचत आहेत. आम्ही म्हणजे पूर्ण गावाच्या गावं फिरलो तर लोकांचं म्हणणं असं आहे की BJP सरकारचं ज्या ज्या योजना आहेत लाईट बिल असेल. आता लाईट बिल तर लोक म्हणतात की आम्हाला पहिलं 25% भरल्याशिवाय आमचं कनेक्शन जोडत नव्हती, आमचं कनेक्शन तोडत होती. तर आता आमचं कनेक्शन तोडायलाच कोण येत नाही, लाईट बिल बी भरायला लागत नाही आम्हाला. दुसरी गोष्ट लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळतात. दवाखान्यासाठी सामान्य माणूस खचून जायचा आणि दवाखान्यात न जाता तो अंगावर काढायचा आणि बिचारा मरून जायचा. तर ते न होता मोठ्यातली मोठी ऑपरेशनं ही मोदी साहेबांच्या योजनेच्या मार्फत होतात आणि ती लोकांपर्यंत पोचलेत आणि लोकांना त्यांचा लाभ मिळाला आहे असं लोकांच्या म्हणजे मनातून ह्या ज्या प्रतिक्रिया आल्यात व्यक्त त्यांनी केल्यात की आमचं मत हे कमळालाच असेल. आता तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आल्यानंतर विकास कामे कुठल्या प्रकारचे असतात? मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की आमच्याकडे राजकारण नसेल, आमच्याकडे समाजकारण असेल. आम्ही निवडून आलो तर पहिला प्रश्न आमचा की शेतकऱ्यापर्यंत ज्या ज्या योजना आम्हाला नेता येतील त्या आम्ही नेऊ. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे प्रश्न काही छोटेच असतात पण त्या शेतकऱ्यांना मोठ्या लोकांपर्यंत पोचता येत नाही म्हणून ते प्रलंबित असतात त्यापासून. तर त्याच्या शेताकडे जायला रस्ता, मेन रस्त्यापासून घराकडे जायला त्याला रस्ता नसतो. त्याच्यानंतर झालं तर काही किरकोळ पाण्याचे प्रश्न असतात. आता महिलाचा विचार केला तर काय बचत गटाचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर जर ह्या लोकांमध्ये फिरताना आम्हाला लोकांकडून अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की सरकारकडून भरपूर योजना येतात आणि ज्या काय असतील. आता कसं असते एखादं शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, ज्या आता गाई म्हशींचं सुद्धा त्याच्यामध्ये सबसिडी ह्या काही सिस्टम बऱ्याच काय आहेत.
मग हे जे शेतकरी आहेत, जे काही सामान्य लोक आहेत ते विचारायला जातात, पण त्यांना कोणी थरा देत नाही. हां, ते काय नसतं, ते तुम्हाला मिळत नाही, असे काही प्रश्न त्यांना करून जी लोक वंचित राहिलेत त्यांच्यासाठी आम्ही 100% ह्या गोष्टीचा प्रयत्न करू. आणि जेवढ्या सरकारकडून योजना येतात तेवढ्या 100% त्यांना त्याचा मोबदला मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या निवडणूक संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? नेते मंडळी जे आहेत त्यांचं विचार जे काय चाललेत ते जनतेला मान्य नाहीत आता सध्या. त्याच्यामुळं भाजपला चांगला प्रतिसाद आहे जनतेचा. भरपूर लोक जोडले गेलेत. ह्याच्यात विजय हा निश्चित आहेच BJPचा. म्हणजे ज्या काही युत्या आघाड्या ज्या काय होतात, जे राजकारणी करतात, त्याच्यावर लोक काही भागामध्ये सगळीकडेच नाराज आहेत. त्याचाच फायदा या तुमच्या महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे. 100% होणार आहे. ठराविक जागेला आहेत नाराज ह्या गटामध्ये, तर जास्त करून गिरडी गटामध्ये नाराज आहे भरपूर. म्हणजे नाराजीचा फायदा 100% होणार, त्यात काय बदल नाही. आणि विजय हा निश्चित आहे.